लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्की. घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत.